कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान दरड कोसळली आहे आणि त्यामुळे खेड जवळ कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। दरड हटवण्याचं काम सुरू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र 2 ते 3 तास याला लागू शकतात। चिपळूण आणि खेडला पाणी भरलंय। तुफान पाऊस सुरू आहे कोकणामध्ये आणि त्याचा कोकण रेल्वेला आता फटका बसतोय। अनेक गाड्या 4 ते 5 तास वेगवेगळ्या स्थानकांमध्ये उभ्या आहेत। अमोल मोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमोल, पावसाची काय स्थिती आणि या रेल्वे बद्दल काय अपडेट्स आहेत? किती वेळ आणखी लागू शकतो? काय स्थिती आहे? अश्विन, पाऊस म्हटला तर प्रचंड आणि तुफान पाऊस सध्या कोकणात बरसतोय। अगदी रत्नागिरी जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलेले हाच साधारणतः पावसाचा किंवा मुसळधार पाऊस सध्या रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि अर्थात याचा फटका अगदी मागच्या 4 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा कोकण रेल्वेला बसलेला आहे। कारण की दिवाणखवटी रेल्वे स्टेशन आहे खेडच्या पुढचं, मुंबईकडून येताना ते खेडच्या अगोदर लागतं, त्या ठिकाणी माती जी आहे ती सध्या कोकण रेल्वे ट्रॅकवरती आलेली आहे आणि त्याचा फटका हा रेल्वेला बसलेला आहे। सध्या जर आपण बघितलं तर जवळपास पूर्ण वाहतूक विस्कळीत झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की जी मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस आहे सध्या खेड स्थानकात थांबवण्यात आलेली आहे। गंगानगर एक्सप्रेस जी आहे ती कामते स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सध्याच्या घडीला रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये थांबवून ठेवलेल्या आहेत। अश्विन, आणि एकंदरीत किती वेळ लागेल हे आता तरी सांगणं कठीण आहे। पावसाचा वेग वाढतोय। अश्विन, अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा जसं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, पाऊस तर वाढतोच आहे आणि दुसरीकडे नागरिकांना अशा प्रकारे खोळंबा एक्सप्रेसमुळे त्रासाला सामोरं जावं लागतं। याचं कारण पाऊस जोरात पडलेला आहे आणि त्याच्यामुळे दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे रेल्वे ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे रेल्वेमध्ये जे प्रवासी आहेत ते अडकून पडलेले आहेत। अनेक गाड्या ठिकठिकाणी उभ्या आहेत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन